जालन्यामध्ये बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि त्यांनाच भेटण्यासाठी आपण पाहतोय संजय राठोड, पंकज मुंडे या देखील उपस्थित आहेत। बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा ही प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीसाठी विजय चव्हाण हे गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करतायत। राज्य सरकारचं शिष्टमंडळ बंजारा समाजाच्या उपोषण स्थळी दाखल झालेलं आहे। तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत या संदर्भात पंकज मुंडे असतील किंवा मग संजय राठोड हे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्यासोबत संवाद साधत असल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। जालन्यातली ही दृश्य आहेत। जालन्यामध्ये बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याचं देखील कळत होतं आणि त्याच अनुषंगाने आता पंकज मुंडे आणि संजय राठोड शिवाय इतर लोकप्रतिनिधी देखील इथं त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचल्याचं आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांसोबत भेटीचं पंकज मुंडे यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे। बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी आणि त्याच मागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून विजय सांभाळलं तो रामराव बापू भी काहीतरी देऊन जाणार। आज काय देणार तुम्ही आलात तर खाली हाताने कसे जाणार? सांभाळलं अब मार भूमिका सांभाळलं और बात तू निर्णय ल हम तो काही तारच साम हा तो माननीय मुख्यमंत्री आबालो विजय महती बोलली दोच अब आता तो आपण विषयाचे नाही आपण जो आरक्षण आणि इतर जो महत्त्वाची मागणीचे उदल भया आबल तुको एसआईटी स्थापन की दे और बात रद्द कर देने बोगस घुसखोरी संदर्भे किंवा आता इतरही विषय तो ये सब विषय थोड़ा से पंकजाताई जसो की सब कायदेशीर बाबी तपासे सारू विधि व न्याय विभाग, सामान्य प्रशासन विभाग, सामाजिक न्याय विभाग, आपण बहुजन कल्याण विभाग सावे साहेबरो हानू करण हे सभेती चर्चा करण हे सब आता मुंडे अंगले जावं लागे नी बरोबर कोणी। आणि आज पंकजाताई जो आता अतिशय म्हणजे आपण जे पद्धती ती बोलीच आज वर आपण सपोर्ट चावचं आणि अर्जुन बाबू तो आता 8 दिनी ती आरोच आज जो आता हमने बलायर ईच कालन जो शिंदे साहेब ती मार बोलणो करा दिनो अविनाश भाऊ शिंदे साहेब मन डायरेक्ट कोणी की आता जो बाबा तू पंकजाताई मा ती बोली वन को मग की आपण जावा आपण